बिहारच्या नालंदा जिल्ह्यात भीषण रस्ता अपघाताची घटना घडली आहे। शनिवारी रात्री उशिरा बेहाटा सरमेरा मुख्य रस्त्यावरील भेंडा वळणाजवळ हा अपघात झाला। भरधाव वेगाने धावणाऱ्या कारचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावरील बॅरिकेड तोडून थेट 20 फूट खोल पाण्यात भरलेल्या खड्ड्यात कोसळली। या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे। जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। हा भीषण रस्ता अपघात बेहाटा सरमेरा मुख्य रस्त्यावर घडला आहे। प्रत्यक्षदर्शींच्या मते कारचा वेग सुमारे 100 किमी होता। हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला। सकाळी अपघाताचं प्रकरण उघडीस आलं। स्थानिक नागरिकांना रविवारी सकाळी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कार दिसली। त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। प्रत्यक्षदर्शीला 3 मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले। यानंतर प्रत्यक्षदर्शीने इतर गावकऱ्यांना बोलून घेतले तसेच मृतदेह बाहेर काढले। गावकऱ्यांनी थेट पोलिसांना कळवले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार बाहेर काढली। पोलिसांनी त्यानंतर तरुणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले तसेच यातून मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं, कारचं नियंत्रण कसं सुटलं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे।